राज्यातील निवडणूक वातावरण तापत असताना विरोधकांनी भाजपा थेट ब्लॅकमेलिंग आणि दडपशाहीचे आरोप करत जोरदार निशाणा साधला आहे. भाजपाकडे सत्ता आहे त्यामुळे ते काही करू शकतात. ब्लॅकमेलिंग हे त्यांचे राजकारण मुख्य हत्यार बनले आहे अशी टीका करत विरोधकांनी चिखलदऱ्यातील जनतेला खंबीर भूमिकेची दाद दिली. चिखलदऱ्यातील आमची मंडळी कोणालाच घाबरणार नाही. इथले लोक दबावाला बळी पडत नाही. संरक्षणातही पंजाच आघाडीवर आहे. आज मतदान झाले तरी उद्या पंजाच विजय होणार ही वास्तुस्थिती आहे असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्याच्या राजकीय समीकरणावर बोलताना त्यांनी भाजपवर दणका देत अमित शहा यांच्या विधानाची आठवण करून दिली. भाजप 2 कुबड्यावर चालत हे शब्द स्वतः अमित शहा यांचे आहेत. आता त्या 2 कुबड्या बाजूला टाकायचा प्रयत्न केला जात आहे. त्या गेल्या की भाजप धाडकन पडणार असा जोरदार दावा विरोधकांनी केला. महाविकास आघाडी आणि इतर सहयोगी पक्षाविरोधात चालवलेल्या भाजपच्या राजकीय युक्तीबद्दल त्यांनी टोला लगावत म्हटले की कुबड्यांच्या आधारावर चालणाऱ्या पक्षाचे इतर आरोप करणं म्हणजे विनोद आहे. दरम्यान कृषी मंत्री चिखलदऱ्यात दाखल होत असताना पार्श्वभूमी विरोधकांनी सरकार कृषी धोरणावरही सवाल उपस्थित केले. आज शेतकऱ्यांची परिस्थिती पाहिली तर हालच हाल दिसतात. सोयाबीन कापसाला समाधानकारक भाव नाही. शेतकरी दिवसभर राबतो पण त्याला योग्य मूल्य मिळत नाही. निदान सरकारने तरी संवादशील दाखवून शेतकऱ्यांना प्रश्नांना प्रतिसाद द्यायला हवा होता अशी टीका त्यांनी केली. शेतकऱ्याच्या बळावर उभ्या राहिलेल्या राजकीय कृषी क्षेत्रामध्ये सतत दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी सांगितले. विरोधकांच्या विधानामुळे चिखलदरा मतदारसंघातील व राज्यातील राजकीय घडामोडींना नवा रंग चढला असून आगामी निवडणुका अधिकच चुरशीच्या होण्याचे चिन्ह दिसत आहे.